श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 15वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी जगत्पालका, मुनी मानस चकोर मृगांका, कृपांबुदातया पूर्ण शशांका, ग्रंथाधरी येईका. मागील अध्यायी कथन तुवा वदविले कृपा करून. गर्तकुपी अग्निनंदन गोपीचंदे घातला परी कैसा लाग, की कोठे नाही मूसमाग. जैसा शंकर गेल्या माग, फसवणी त्यासी वरी येले. असो पुढे आता श्रोती, श्रवण करावी रसाळ उक्ती. सिंहावलोकनी घेऊनी गती, मागील कथा विलोका. बद्रिकाश्रमी पूर्ण तपासी, गोरक्ष कानिफा जान्हवी तिरासी. तप आचरिता 12 वर्षी, उद्यापन उरकिले. परियाचे त्यासी नाही ठाऊक, काया भुवनी उभयार्क. संगोपीत कामांतक, परी माहित नाही अन्योन्या. पुढील भविष्योत्तर जाणून, गुप्त ठेविले ओळखून. या परी तप झालिया पूर्ण, उभयताही बोळविले. कानिफा निघाला उत्तर देशी, महातपी तो गोरक्ष शेखी. उत्तर पूर्ण मध्य कोणासी, संचार करीत चालिला. प्रयाग गया काशी करून, श्री गुरुते शोधी गजकर्णनंदन. या परिपूर्ण दक्षिण कोण, गोरक्ष शोधी मच्छिंद्रा. शोधित परी तो कैसा, की जलावीण विभक्त मासा. की बाळ मातेचे वसवसा, सदोदित हृदयात. नावडे त्या ते अन्न पाणी, नावडे निद्रा सुखासनी. सदा भंवते भाविक मनी, उद्वेग चक्री पडियेला. श्री गुरु आठवणी चित्तांत, भ्रमण करीतसे पिशाचवत. सांडी श्वासाणुनी हेत, नाथ हे नाथ म्हणोनी. वारंवार हंबरडे फोडीत, म्हणे कधी भेटती गुरुनाथ. प्राण डोळा उरला किंचित, पाय आता दाखवी. ऐसी प्रेमे होतसे वृष्टी, आपुल्या पुसे वागवटी. म्हणे पाहिला असेल मच्छिंद्र जेठी, कोणी तरी सांगा हो. ऐसे बहुधा बहुता पुसून, नाना क्षेत्री करी गमन. तो भ्रमत गौड देशा कारण, हेळा पट्टणी पातला. तपे मांस भक्षिले समग्र, अति सूक्ष्म जर्जर शरीर. त्यावरी श्री गुरुवियोग चिंताशर, हाडी टोले मारीतसे. जेथे बैसे तेथे वसे, नीरबिंदू वाहती नेत्रास. कार्याकारण कोण्या क्षेत्रास, भिक्षा मागू जातसे. तो हेळा पट्टण नगरा माझारी, येऊनी बैसला क्षण भरी. तो द्वारपाळ ग्रामद्वारी, बैसले होते काहीसे. त्यांनी पाहुनी गोरक्षनाथ, आदेश म्हणूनी त्या ते नमित. परी गोरक्षतया द्वारपाळा पुसत, मच्छिंद्रनाथ आहे की. तव ते म्हणती अमुचे गावी, मच्छिंद्र नामे कोणी गोसावी. महाराजा आलाची नाही, काय सांगावी सुख व्यक्ती. परीनाथा एक तापसी, आला होता या गावासी. नाम जालिंदर या जगासी, मिरवत होता महाराजा. काय सांगावी तयाची नीती, लोकांसी वाटे जैसा गभस्ती. तो तृणभारा वाहता माथी, अधर आम्ही पाहातसो. गोरक्ष म्हणे काय कारण, मस्तकी वाहतसे तृण. येरी म्हणती तो काननातून, गोधना करीता आणीतसे. गोरक्ष म्हणे गोधन कोणाचे, येरी म्हणती ते गावीचे. परी निस्पृह व्यक्ती गोधनाचे, पालन करी महाराजा. गोरक्ष म्हणे किती दिवस, राहिला होता या वस्तीस.
राहुनी लोप कवन ठायास, झाला पुढे तो सांगा. येरी म्हणती योगद्रुमा, 1 संवत्सर राहिला या ग्रामा. पुढे गेला कोठे ते आम्हा, माहित नाही महाराजा. या उपरी गोरक्षनाथ, दिवस किती लोटले ते पाहात. येरी म्हणे 10 आजपर्यंत, लोटले संवत्सर महाराजा. ऐसी ऐकुनी तयांची वाणी, गोरक्ष विचारी अपुले मनी. तरी का माझा स्वामी नाम पालटोनी, जगा माझी विचारला. मी सांडुनी पूर्ण तपास, लागावया करीत येईन धावत. म्हणूनी पालटिले स्वनामास, गावान माझी मिरवला. ऐसी कल्पना आणूनी मनी, अश्रुधारा वाहती नयनी. म्हणे महाराजा गेलासी सोडुनी, मज पाडसा कैसारे. टाकुनी निर्वाण काननाथ, कोठे गेला माझा नाथ. मी अर्भक अज्ञान बाळक बहुत, मोकलीले मज कैसे. हे नाथ तू सकळमय, सर्वस्वी बापमाय. तुझ वीण माते कोण आश्रय, तिन्ही लोकी दिसेना. आहा मज पाडसाची येरणी, चरू गेली कोणे राणी. माझे स्मरण सकळ सांडुनी, कैसी गुंतली तिकडेची. आहा मम वत्साची प्रेम माऊली, कोणे राणी चरू गेली. परी माझे स्मरण विसरले, कैसी गुंतली तिकडेची. आहा माझी मोहाची माय, करू गेली अंतराय. मजते विसरुनी सदय हृदय, कैसी गुंतली तिकडेची. ऐसे बोलुनी विलाप करीत, ऊर्ध्व हंबरडा मारुनी धावत. पोट कवळुनी श्वास सोडीत, आहा नाथ म्हणूनी. मग ते कनवाळू द्वारपाळ, म्हणती नाथा न करी तळमळ. तुम्हा माय लेकरांचा मेळ, ईश्वर करील पुढारा. ऐसी वदती ते वाणी, गावात धाडिला भिक्षे लागुनी. मग तो गोरक्ष सदनो सदनी, अलक्ष गाजवित जातसे. परी जालिंदर होता ज्या ठाई, तेथे सहज आला भिक्षेसी पाही. तै एकटक सदन साई, पाहुनी अलख म्हणतसे. तो सवाल ऐकुनी जालिंदरनाथ, आदेश म्हणत महियात. ते आदेश गोरक्षाप्रत, श्रवण झाले तातडी. मग ते आदेश वंदुनी पुढती, म्हणे कोठे आहात महाराज जती. येरी म्हणे मही गर्ती, विराजलोसे महाराजा. गोरक्ष म्हणे कवण नामी, मिरवत आहात नाथा स्वामी. येरी म्हणे मनोधर्मी, नाथ जालिंदर म्हणतात. परी महाराजा योगद्रुमा, कवण नाम मिरवीतसे तुम्हा. आणि वरद हस्त प्रसाद उगमा, गुरु कोण तुमचा हो. गोरक्ष म्हणे मच्छिंद्र जती, वरद प्रसाद गुरुमूर्ती. आणि गोरक्ष नाम देहाप्रती, जगा माझी मिरवले. परी महाराजा ऐके युक्ती, तुम्ही सेविली मही गर्ती. जगी प्रवेष्टुनी पापमती, भंगीत झाली लोकांची. ऐसी ऐकुनी तयाची वार्ता, जालिंदर सांगे झाली कथा. ती ऐकताची गोरक्षनाथा, कोपानळ पेटला. म्हणे महाराजा आज्ञा करावी, क्षणेची घालीन पालथी मही. तवया नृपाची प्रौढी काही, भस्म करीन क्षणात. जैसा अग्नी पेटला सदनात, तेणे तृणतंतूचे कोण गणित. तन्याये येथील नृपनाथ, भस्म करीन महाराजा. अहायसी गुरुमूर्ती, देवा दानवा वरदती. ऐशा स्वामीसी घालून गर्ती, राज्य कैसा करीतोजी. तरी आताची आज्ञा प्रमाण, लागू नेदी एक क्षण.
मग जालिंदर बोले वचन, ऐसे नो हे महाराजा. या कार्याचे पुढे कार्य, ना तरी हृदयी विचारून पाहे. नाथपंथ येणे दुणावे, हेची भविष्य असे पहा. तरी आता क्षमा करून, पुढे महाराजा करी गमन. परी हे ऐसे वर्तमान, बोलू नको जगासी. तुम्ही हिंडता सहज महिसी, मम सूत कानिपा भेटता तुम्हासी. श्रुत करावे कृत्य त्यासी, वृत्तांत येथींचा सकळीक. मग तो युक्ती प्रयुक्ती करून, संपादुनी रायासी कल्याण. माते काढील गर्तेतून, वाढविल तो नाथपंथ. ऐसे सांगुनी गोरक्षनाथ, आदेश म्हणूनी बोळवीत. आणि गोरक्ष ऐकुनी शांत, होऊनी आदेश म्हणतसे. मग आदेश शब्देची गमन, करूनी निघाला गोरक्षनंदन. आहारापुरते मिळवूनी अन्न, उपहारा संपादी. मग शिंगी शैली करूनी ग्रहण, करिता झाला मार्गी गमन. तो जगन्नाथ प्राचीन स्थान, तेथे जाऊनी पोहोचला. येरीकडे कानिपानाथ, गावोगावी भ्रमण करीत. परी ज्या गावी जाय तेथे, जगालागी बोधितसे. कानिपा मुखाची ये बोधस्थिती, ऐकूनी परम जनमानवती. सलील प्रेम दाटुनी चित्ती, अनुग्रह घेती तयाचा. मग त्या गावात एक एक दोन, सच्छिष्य निघती विरक्तिमान. प्रपंच राहणीस लाथ मारून, नाथासवे चालती. ऐसे 1 2 5 7 10 20 मेळा जमत. होता होता सप्तशत, दाटले शिष्य समागमे. पूर्वदेशी करिता गमन, तो स्त्रीराज्य दोष सघन. तयाच्या सीमेपर्यंत जाऊन, उलट पाहती माघारा. स्त्रीराज्यात पुरुष कोणी, नाही हे विख्यात जनश्रुत करणी. म्हणोनी शिष्यमंडळ दणाणोनी, परतोनी पाहती माघारी. ठाई ठाई करीती विचार, म्हणती स्त्रीराज्य देश तीव्र. तेथे प्रवेश करिता नर, वाचत नाही सहसाही. ऐसा देश कठीण असून, स्वामी करीती तयात गमन. तरी अग्निकुंडी सकळा नेऊन, पूर्ण आहुती इच्छितसे. जरी सेविल्या हाला हलाते, मग कोण पुरुष जगेल तेथे. जेवी तीव्र अग्नीत शिरता तेथे, आहाळेना कैसे म्हणावे. सदनी प्रेरिला वैश्वानर, सदन झाले खदीरांगार. तया माझी निघता नर, वाचेल कैसा सहसा तो. की पतंग घेती दीपाची भेटी, त्याची रीती येथे गोष्टी. दिसुनी येती परी शेवटी, मृत्यू आम्हा दिसतसे. ऐसे होता निश्चय वचन, कोणी म्हणती करा पलायन. जीवित्व वाचल्या साधन, येईल घडून महाराजा. एक म्हणती ऐसे करावे, सदृढ धरावे गुरुचे पाय. मग जीवित्वाचे भय काय, जातसे तरी जाऊ द्या. काया वाचा तनु मन धन, प्रथम त्यासी केले अर्पण. मग त्या जीवित्वाची आस्था धरून, व्रता लागी का भंगावे. एक म्हणती लागले वेड, कैचे व्रत पडी पाड. जीवित्व हरल्या व्रतकोड, कोणी दृष्टी पाहिले. तरी हा अर्थ सांडुनी धन, या स्वामी लागी चुकवून. गृहस्थांनो पलायन, करूनी जीवित्व वाचवा. या स्वामीसी लागले वेड, सादर मृत्यू झापड. जया ठाई पडेल धाड, चालुनी जातो त्या ठाई. ऐसे तुम्हासी सत्य भासेल, तरी हे मानुनी घ्यावे बोल. जीवित्वाची आस्था असेल, तरी बोल फोल न मानावे. ऐसे ठाई ठाई ताटी,
बैसुनी करीती बोल चावटी, परी हा अर्थ सकळ पोटी. कानिफाते समजला मनात म्हणे भ्याले सकळ, हीन बुद्धी अति दुर्बळ. परी आपुला प्रताप सांगता तुंबळ, सत्य वाटणार नाही आसी. मग करी कवळुनी भस्म चिमूटी, स्पर्शास्त्र प्रयोग पोटी. जलपुनी प्रेरी मही पोटी, तिन्ही दिशा लक्षुनी. पुढील मात्र मार्ग ठेवणी मोकळा, दिशा बंधन केल्या सकळा. केल्या परी ऐशा बळा, देवदानवा तुळेना. केले अर्थ द्वयर्थ पर, शिष्य पळूनी नाही जाणार. आणि मारुतीचाही भुभुक्कार, पोहोचू नये त्या ठाया. ऐसे स्पर्शास्त्र पृष्ठी, रचुनी शांत बैसला जेठी. मग शिष्या पाचारुनी शेवटी, पुसता झाला तयांसी. लहान मोठे मेळवून, समुदायासी बैसवून. म्हणे आम्हा लागी जाणे, स्त्री राज्यात आहे की. परी तो देश कठीण, वाचत नाही पुरुषरत्न. हनुमंत भुभुक्कारे करून, प्राणहानी होतसे. पुढे देश बहुत कठीण, परी आम्हा लागी आहे जाणे. तया देशींचे तीर्थ करून, येऊ ऐसे वाटतसे. आमुचा विश्वास गुरुपायी, जरी असेल भवप्रवाही. तरी देशाची लंघुनी मही, पुन्हा येऊ माघारे. ना तरी सुखे जाओ प्राण, परी मनाची धाव येई पूर्ण. तरी तुमचा विचार कवण, तो मजप्रती दर्शवावा. जे निस्सीम गुरुच्या असती भक्ती, तिही धरावी माझी संगती. ना तरी जीव लोभ असेल चित्ती, तिही जावे माघारे. ऐसे सांगुनी बोलावित, म्हणे देखिली बुद्धी करायेथ. मग निस्सीम भक्तीचे किंचित, तया ठाई राहिले. 700 7 जण, ठाई उरले स्थान धरून. वरकड कंबर बस्ती करून, कल्पिल्या मार्गी चालिले. मनात मानिती सुखवसा, म्हणती तस्कर बुद्धीचा ठसा. पळुनी जाता काजळी लेशा, मूर्खत्व येते आपणासी. तरी फार बरवे झाले, स्वामीने अंतर ओळखिले. उजळणी बोळविले, कीर्ती महात्म्य रक्षुनी. ऐसा चित्ती सुखवसा मानून, आले पंथी करीती गमन. एक कोस गेले धावून, सीमेपर्यंत ग्रामाच्या. परी स्पर्शास्त्र सीमा लक्षून, बैसले होते मही वेष्टून. तेणे येताची धरिले कवळून, महिसी दृढ केले ते. पद झाले मही व्यक्त, मागे पुढे ठेवाया नसे शक्त. जैसे सावज गुंतल्या चिखलात, बळकाही चालेना. असो झाले मही व्यक्त, म्हणूनी हस्ते काढू जात. तो हस्ते झाले मही लिप्त. मग सकळ ओणवे झाले, येरीकडे कानिफानाथ. त्या साता ते बोलावूनी घेत, जवळ बैसवूनी सकळ वृत्तांत. निवेदिला तयांचा, तुम्ही करावे आता ऐसे. शीघ्र जाऊनी त्या महीस, पाषाण करी उचलोनी विशेष. तयांच्या पृष्ठी स्थापावे. मग विभक्तास्त्र विभूती, चर्चुनी तयांच्या भाळाप्रती. मागुनी पाठविले साती, समाचारा तयांच्या. ते तव श्री गुरुचे आज्ञे करून, पहात चालिले सीमास्थान. तरी ते सर्वही ओणवे होऊन, ठाई ठाई खुंटले. सातांसी पाहून अवघ्या मूर्ती, परमचित्ती लज्जित होती. अधोवदन करूनी पाहती, परी न देती उत्तर. हे जाऊनी बोलती त्या ते, कैसे सोडूनी गुरु ते. जीवित्व लोभ धरूनी या मनाते, मार्ग केला पुढारा. परी ईश्वराची अगाध करणी, सकळ पडला मही खिळूनी. ऐसिया रीती कोण तरुणी, गेला आहे सांगपा.
मग हस्ते सकळ पाषाण पृष्ठी ठेविती बळे करून स्पर्श होताची जाती चिकटून अंग हलविता पडेना मग परम आक्रंदती चुकलो चुकलो ऐसे म्हणती आता क्षमा करूनी चित्ती सोडवावे आम्हा ते येरू म्हणती खुशाल असा जीवित्वाचा धरुनी भरवसा स्वामी पाहुनी आलिया देशा सोडवूनी नेऊ तुम्हासी गुरु करिता हा कशाला संकट पडता काढिता पळा परी ज्याची क्रिया त्याची त्याला फलद्रूप होतसे आता स्वस्थ असा चित्ती आम्ही जातो स्त्री देशाप्रती देवे वाचुनी आलिया अंती सोडवूनी नेऊ तुम्हा ते ऐसे सकळा करूनी भाषण सकळा पृष्ठी देऊनी पाषाण परत ते झाले गुरुवाज्ञे करून परी ते पाहुनी आरंबळती म्हणती गुरु माये हुनी माय होऊनिया सदय हृदय आम्हासही सवे न्यावे स्त्री राजा माझारी आमुची सकळ गेली भ्रांती आणि गुरुची समजली प्रताप शक्ती आता सकळ नासुनी दुर्मती विश्वासाते टेकलो ऐसी करिता विनवणी ती ऐकिली 7 जणी मग म्हणती श्री गुरु ते सांगुनी सुटका करू तुमची ऐसे बोलुनी सकळा कारण पुन्हा आले परतून म्हणती महाराजा दैन्यवान शिष्य कटक मिरवले त्यांची नासिली सकळ भ्रांती पृष्ठी पाषाण घेऊनी आरंबळती तरी आता कृपा ओसंडोनी चित्ती मुक्त करा सर्वांते आता येथुनी गेलिया प्राण सोडणार नाही आपुले चरण सर्वही स्थिर मती धरून चरणावरी लोटतील नाना युक्ती करून करतील श्री गुरूंचे समाधान हे सच्छिष्यांचे ऐकुनी वचन नाथ चित्ती तोषला मग विभक्तास्त्र मंत्र होटी जल्पुनी योजिली भस्मची मोटी ओपुनी शिष्या करसनपुटी म्हणे चर्चुनी यावे तयाते मग एक शिष्य जाऊनी तेथे भाळी चर्चुनी भस्मची मुठी ते चर्चिता झाले सकळ मुक्त 7 ऐसे मुक्त झाले सकळ जनी येऊनी लागले गुरुचे चरणी नाथ तया लागी पाहुनी आहा आहा म्हणतसे असो ऐसे बोलुनी वचन तेथुनी टाळिता मग मुक्काम स्त्री देशाचे सीमेवरी जाऊन वस्ती लागी विराजती तेथे दिन लोटल्या झाली रात्री तो चमत्कार वर्तला ते क्षिती बुबुक्कार द्यावया मारुती सेतुहुनी चालीला तो मार्गी येता अस्त्र सबळ वेष्टीत झाले पदकमळ परी तो वज्र शरीरी तुंबळ अस्त्रा लागी मानिना येरू चित्ता माझी विचार करीत हे स्पर्शास्त्र आहे निश्चित तरी येथे कोणी प्रतापवंत आला आहे निश्चय ऐसा विचार करूनी चित्ती येता झाला सीमेप्रती तो कटक पाहुनी नाथपंथी मनात विचार करीतसे की म्या यज्ञ करूनी बहुत तेथे पाठविला मच्छिंद्रनाथ परी कटक गेलिया तेथ बोधीतील तयासी मग बोधे होऊनिया स्वार स्वदेशी येईल मच्छिंद्र मग मैनाकिनी मुखचंद्र दुःख सागरी उतरेल तरी येथेची आते निर्बळ करून मागे लावावे परतून मग अति भीम रूप धरून भुभुक्कार करीतसे गाजवी पृच्छाचा फडत्कार भयंकर रूपी अति तीव्र ते पाहुनिया कटक भार समग्र स्वामी आड दडताती म्हणती महाराजा प्रळय काळ प्रथम उदेला महाबळ आता भक्षील कटक सकळ उपाय काही योजावा येरू म्हणे नाही भय उगेची पहा धरुनी धैर्य
याने तुमचे करावे काय अचळपणी असारे. मग करी घेऊनी भस्म चिमुटी वज्रास्त्र परम बोले होटी. तो प्रयोग सिद्ध होता दाटी भस्म चिमुटी फेकिली. मग ते वज्रास्त्र परम कठीण माथा मिरविले भूषण गगन. येरीकडे वायुनंदन निज दृष्टी पहातसे. मग मोठ मोठे उचलुनी पर्वत फेकिता झाला गगनपंथ. ते गिरी आदळता वज्रास्त्र चूर्ण होती क्षणार्धे. ते पाहुनी अंजनी सूत प्रेरिता झाला मुष्टिघात. तेणे वज्र झाले भंगीत निचेष्टित मही पडले. ऐसे होता प्रकरण दृष्टी पाहे कर्णनंदन. मग काळिकास्त्र जल्पून भस्मचिमुटी सोडितसे. यावरी सवेची अग्न्यस्त्र सोडिता झाला प्रयोग मंत्र. त्यावरी सेवेची वासवास्त्र वरी वायवस्त्र प्रेरिले. मग तो वायवस्त्र प्रयोग होता द्विमूर्धनी दाटला सविता. मग महापर्वत असती स्थूलता भस्म होती तयाने. तो अंजनी सूता सकट तो अति तीव्र करीत नेट. या उपरी काय उद्भट विक्राळ रूपी प्रकटला. की कृतांत जैसा मुख पसरून ग्रासू पाहे सगळ जन. त्या ते सहाय्य परिपूर्ण वासव शक्ती मिरवली. जैसा यमा मागे दम प्रकट होय हरू प्राण. ऐसे उभयास्त्र तरुण कडकडा करीतसे. जैसे खग मेघडंबरी चमका मारिती चपळे परी. उदेली भक्ती तदनुपरी प्रळयतरणी मिरवल्या. त्यात अग्न्यस्त्राचा ताप थोर त्यावरी साह्या ते वातास्त्र. मग मारुती देह होऊनी जर्जर रक्षणार्थ काही दिसेना. वासव आणि काळिकास्त्र मागे पुढे होऊनी पवित्र. प्रहर भेदाया पाहती स्वतंत्र परी वायुपुत्र चपळतो. देई अस्त्राते दोन हात ओढिता झाला चपळवंत. तरी तेही अस्त्र चपळ बहुत हस्तयुक्त होऊन देत. यावरी अग्न्यस्त्राकारण पृच्छी योजी वायुनंदन. या परी वातास्त्राकारण स्तुती विनवोनी आराधिले. म्हणे महाराजा प्रळयवंत प्रविष्ट करा अग्न्यस्त्रात. तरी तुझा आहे सूत लोकांमाजी मिरवतसे. परिगृहीचा पाहुनी अनर्थ कोणता पाहुनी तुष्टला तात. ऐसे या प्रकरणी हृदयात निवारी जे महाराजा. ऐसे उत्तर ऐकोनी सावधान मग बोलवी वायुनंदन. ते वातास्त्र झाले क्षीण महाप्रतापे आच्छादी. ते पाहुनी कानिपानाथ मोहनास्त्र प्रेरुनिया त्वरित. ते गुप्तास्त्र हृदयात जाऊनियात संचरले. संचरले तरी वज्रशरीर लागन धरी मोहनास्त्र. परी काहिसा भ्रांत वायुकुमर निजदेही दाटला. तरी तैसाची भ्रांती माझारी अग्न्यस्त्र पृच्छे धरी. महाबळे समुद्रतीरी भिरकाऊनी दिधले. परी अग्न्यस्त्रे महासबळ कढू लागले समुद्रजळ. जळचरा ओढवला प्रळय काळ तेणे समुद्र गजबजिला. मग तो येऊनी मूर्तिमंत निज दृष्टीने जव पाहत. तो कानिपा आणि वायुसुत युद्धा लागी मिरवले. परी तयासी ओढवला प्रळय काळ अग्न्यस्त्राते करी शीतळ. मग जलद आणोनी सकळ अग्न्यस्त्री स्थापिले. तेणे अग्न्यस्त्र झाले शांत येरीकडे वायुसूत. मोहन प्रकरणी प्रविष्ट चित्त परिपृच्छी पर्वत उचलीला. पर्वत उचलावयाचे संधी पाकली होती तिकडे बुद्धी. आणि स्थावर मोह अस्त्रे शुद्धी भ्रम पडला होताची. त्या संधीत दोहीकडून पाठीपाठी अस्त्रे दोन. एकदाची भेदिली प्रहार करून
सबळबळे करुनिया. जैसे मेषाची मूर्धनी झुंजता एक होय मेळणी, तैसी पृष्टी हृदय लक्षुनी भेदिती झाली ती अस्त्रे. काळिका आणि वासव शक्ती भेदिताची मूर्छित झाली व्यक्ती, तेणे उलंडूनी महीवरती वातसूत पडियेला. ते पाहुनी अनिळराज हृदयी उजळले मोहबीज, मग प्रत्यक्ष होनी तेजपुंज तयापासी पातला. परितो अंजनीचा बाळ वज्रशरीरी ब्रह्मांड बळ, पृच्छ सावरोनी उतावेळ युद्धा मिसळू पाहातसे. मग श्रीवाते धरुनी हात म्हणे ऐक मद्वचन सत्य, हे सबळ पाणी आहेत नाथ रळी याते करू नको. पूर्वी पाहे मच्छिंद्रनाथ तव शिरी दिधला होता पर्वत, वात आकर्षण विद्या बहुत जाज्वल्ये मिरवे या पासी. तरी आता सख्य करून कार्य काय ते घे साधून, गोळ दिल्या पावे मरण विष त्याते नकोची. या परी बोले अपांपती म्हणे हेची मानवते माझे चित्ती. सख्यासारखी दुसरी युक्ती योग्यायोग्य दिसेना. मग उदधी आणि द्वितीय वाते सवे घेऊनी मारुती ते. कानिफाते येऊनी त्वरिते परमप्रीतीने भेटले. कानिफातीही देवांसी नमन करीतसे अतिप्रीतीसी. नमुनी पुढे वायुसुतासी युद्धा का सोडिले म्हणतसे. हे ऐकुनी बोले अनिळ की युद्ध कासया करिता तुंबळ. कवनार्थी तयाचे फळ आम्हालागी दाखवा. नाथ म्हणे तया मारुतीसी युद्ध करीत होतो कासयासी. मारुती म्हणे कामनेसी तरी ऐका माझिया. म्या बहुत यत्ने करून गौरवोनी मच्छिंद्रनंदन, परमादरे स्त्रीराज्या कारण पाठविला आहे की. तरी हे तयाचे असती जती तेथे गेलिया तया प्रती. भेटल्या तयाची समूळ वृत्ती बोधस्थिती आणि तील. मग तो सांडुनी तेथींचे स्थान स्वदेशात करील गमन. ऐसी चित्ती कल्पना आणून युद्धालागी मिसळलो. तरी आता असो कैसे हा गेलिया स्त्रीराज्यास. काही एक मच्छिंद्रास बोलू नये दुरुक्ती. ऐसे प्रकरणी भाष्य देऊन अवश्य करावे यांनी गमन. मग माझे काही एक छलन होणार नाही नाथासी. ऐसे बोलता वायुसुत अपांपती म्हणे बरवे यात. आहा म्हणूनी वदे मरुतसूत यात काय वेचतसे. मग हासुनी बोलिले कानिफानाथे आहा शंका आलिया तुम्हा ते. तरी प्रयोजन काय आमुते मच्छिंद्रा ते बोलाया. तरी सहसा आम्ही मच्छिंद्रासी बोलणार नाही दुर्बलेसी. आणि संबोधुनी त्यासी तेथील तेथे स्थापू की. ऐसे वदुनी करतळ भाष देवनी तुष्टी केले त्यास. मग आपण आपुल्या स्वस्थानास त्रिवर्गही चालिले. सकळ गेले स्वस्थानासी तो उदय झाल्या लोटली निशी. मग नाथ शिष्य कटकेंसी तेथूनी या निघाले. स्त्री राज्यात प्रवेशून नाना तीर्थक्षेत्रस्थान. पाहात पाहात गजनंदन शृंगमुरडी पातला. तो ते गाविचे नृपासनी तिलोत्तमा मैनाकिनी. मच्छिंद्रासह बैसोनी सभास्थानी सेवे लागी विनटली. तो कानिफानाथ फेरी आला करीत राजद्वारी. सवे शिष्य कटक भारी तो द्वाररक्षक शोधा लागी धावले. शोधिता शिष्य नयनी तो कानिफा कळला कानी. मग जाऊनिया राजांगणी वृत्तांत सर्व सुचविला. म्हणती महाराजा ग्रामद्वारी कानिफा सहनाथ परिवारी. 700 शिष्ट समुद्र लहरी तव भेटी आलासे. हे ऐकुनी मच्छिंद्रनाथ म्हणे पाहिला तया कोण पंथ.
येरी म्हणवती नाथ कानफाटी कर्णिते. ऐसे ऐकुनी मच्छिंद्रनाथ परमदचकले तयांचे चित्त. म्हणे आला की गोरक्षनाथ पालटोनी नामाते. तरी आता कैचे येथ राहू देईना या सुखाते. आहातिलोत्तमा सौंदर्ये माते लाधली होती प्रीतीने. परितया माझी विक्षेप झाला की सैंधवे दुग्ध घटनासला. तन्याये न्याय झाला प्रारब्धवशे या मूचा. आता सो कैसे तरी यासी न्यावे ग्रामाभीतरी. म्हणूनी सिद्ध करोनी स्वारी अश्वशिबिके सह निघाला. त्वरे येऊनी ग्रामद्वारी परस्पर भेटी झाल्यावरी. कानिफा पाहोनी हृदयाभीतरी समाधान मिरवले. मग आदेश होऊनी नमन रुजामे भरजरी कनकवर्ण. मही पसरुनी योगद्रुम तयावरी बैसविला. मग कोणाची समूळ कथा तदनु पुसता गुरुचे पंथा. त्यांनीही सांगितली समूळ वार्ता जालिंदर जन्मापासूनी. मग मच्छिंद्र म्हणे जालिंदरनाथ देता अनुग्रह उत्तमयात. तरी तू कानिफा नामसुत गुरुबंधू तो माझा. मग शब्दोशब्दी अधिकोत्तर वाढत चालली प्रेमलहर. मग वाहुनी गजस्कंधावर ग्रामा माझी आणिले. मग नाना युक्ती रचोनी चित्ती स्वये करी मच्छिंद्र जती. एक मास अति प्रीती कानिफा राहविला त्या स्थानी. राहिला परी तो नाथ कैसा तरी समूळ कथा सुधारसा. पुढिले अध्यायी श्रवणी वसा श्रवण होईल सकळी का. तरी हा भक्ती कथासार तुम्हा वैष्णवांचे निज माहेर. प्रपंच सांडुनी रहावे स्थिर या धवलागिरी येऊनी. धुंडीसूत नरहरी वंशी कवी मालू नाम जयासी. तो बैसला ग्रंथ माहेरासी सुख संपन्न भोगावया. स्वस्ती श्री भक्ती कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोद्भाविक चतुर पंचदशाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार पंचदशाध्याय समाप्त.